नमस्कार मित्रांनो, आजची सुरुवात आपली सकाळनी नाही झाली तर रात्रीनी झाली आहे. तर काल रात्री आमच्याकडे गेली होती लाईट आणि खूप गरम होत होतं, तरी पण आमच्या गोलू मॅडम चेरू मॅडम खूप झोपेत होत्या. त्यांना काही विचारलं तर अजूनही झोपेतच होत्या, बोलत होत्या. सो लाईट गेलेली आहे आणि खूप गरम होत आहे, त्यामुळे आमची झोपमोड झालेली आहे आणि आज आम्हाला झोपायला खूप उशीर होणार आहे. तरी पण आम्ही प्रयत्न करणार लवकर झोपायचा आणि सकाळी लवकर उठायचा. चांदू बिस्किट खायचं, बिस्किट खायचं, काय खायचं, चाय प्यायचं. हाय कर, गुड मॉर्निंग कर, हाय, से हाय. नमस्कार. सकाळची सुरुवात झाली मस्त व्ह्यूने. खिडकी उघडली आणि वाटलं वा, आजचा दिवस खूप प्रोडक्टिव्ह जाणार. पण माझा मेंदू अजून लोडिंगमध्येच होता. घराचा पसारा बघून वाटलं काल रात्री इथे वादळ आलं होतं का. चला दिवसाची सुरुवात मिशन पसारा क्लीनने करूया. त्यानंतर घरातला पसारा आवरायला घेतला. घर क्लीन करताना मला एक क्वेश्चन नेहमी पडतो, हा पसारा एवढा पटकन येतो कुठून. मी आवरते एका बाजूने आणि पसारा दुसऱ्या बाजूने एंट्री मारतो. जाऊ दे. चला चेरूला उठवायला गेले, पण मॅडम इतक्या गाढ झोपेत होत्या की जणू झोपेचं लाईफटाईम मेंबरशिप घेतलं आहे. उठवायला गेले की अजून गोड झोपतात. हे टॅलेंट मला आजपर्यंत जमलं नाही. चला असो. चहा ठेवला, चहापत्ती, साखर, पाणी सगळं रेडी. आणि घरात कुणी उठो ना उठो, चहा मात्र वेळेवर उठतो. फ्रीजमधलं दूध इतकं थंड झालं होतं की त्याला उन्हाळ्याची आठवण करून द्यावी लागली. मग ठेवला गॅसवर आणि आम्ही वाट बघत बसलो. दूध कधी नॉर्मल मूडमध्ये येतं ते. आणि मग प्यायले एकदम भरपूर पाणी. लोक म्हणतात सकाळी 1 ग्लास पाणी प्या. मी म्हटलं एकच का, थेट टाकी भरल्यासारखं पिते ना. किमान शरीर तरी म्हणेल आज काहीतरी चांगलं केलंस. आणि मग गोलूने आणून दिला चहा आणि ओरिओ. इतका आनंद प्रमोशन मिळाल्यावर होत नाही जेवढा गरम चहा आणि ओरिओ पाहून होतो. ओरिओ चहात बुडवताना कॉन्फिडन्स लेवल वेगळाच असतो. फक्त जास्त वेळ बुडाला की बिस्किट शहीद. झाडांनाही पाणी घातलं, कारण घरात सगळ्यांचे मूड स्विंग सांभाळताना झाडं मात्र काहीही मागत नाही, फक्त थोडं पाणी आणि प्रेम. चेरू लागली गोलूला उठवायला. उठत नाही, उठव दिला. असो. चेरू लागली गोलूला उठवायला, पण गोलूची झोप आणि अलार्मचं नातं फार जुना वाद आहे. चेरू म्हणते उठ ना, आणि गोलू बहुतेक स्वप्नात म्हणत असेल 5 मिनिटं अजून. आणि मग आठवलं, अरे हो, एक फ्रेमची पेंडिंग ऑर्डर बाकी आहे. मग लगेच कामाला लागले. फ्रेम कम्प्लीट करताना इतकं फोकस लागतं की आसपास काय चाललं आहे ते कळतच नाही. बाहेर उन्हाचा तापमान आणि माझं काम दोघेही फुल स्पीडमध्ये चालू होते. ऑर्डर करता करता 12 कधी वाजले ते कळलंच नाही. आणि लक्षात आलं, अरे बापरे, आंघोळ तर राहूनच गेली. नंतर मी आंघोळ करून फ्रेश झाले, केस बांधले आणि स्वतःलाच विचारलं, हीच का ती व्यक्ती जी थोड्या वेळापूर्वी झोपाळू झोंबी होती. आणि ही बघा गोलूची हँडमेड बॅग. मला तर खूप आवडली. तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्यापेक्षा हिची क्रिएटिव्हिटी जास्त वेगाने वाढते बहुतेक. पुन्हा एकदा बाहेरचा व्ह्यू. कधी कधी निसर्ग फ्रीमध्ये इतकी सुंदर थेरपी देतो की रिचार्ज करण्यासाठी कुठे जायची गरजच पडत नाही. बस. आणि आता कामाला सुरुवात, कारण आमची मोठी US ऑर्डर तयार होत आहे बरं का. मन भारतात आणि आमची प्रोडक्ट थेट अमेरिकेला, US. हे बघून खरंच भारी वाटतं. लहानशा घरातून सुरू झालेला प्रवास आता थेट परदेशात पोचतोय. आणि आता गोलू मॅडम क्रिकेटला रेडी. किट उचललं आणि अशी निघाली जणू आज वर्ल्ड कप फायनल हिच्याच हातात आहे. बाकी आम्ही घरात आणि मॅडम इंटरनॅशनल प्लेअर मोडमध्ये. आणि अशा छोट्या छोट्या मोमेंट्सने आजचा दिवसही छान गेला. घर, चहा, पसारा, ऑर्डर आणि क्रिकेट. थोडक्यात सांगायचं तर आमच्या घरात रोजच फुल एंटरटेनमेंट पॅकेज चालू असतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. बाय बाय. चांदू मामा हसते. अच्छी.